आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पत्रकार परिषदेसंदर्भात आमची उपस्थित सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, खरं तर आपल्याला लोकप्रतिनिधींकडून कोणत्याही एक अपेक्षा असते की आम्हाला मूलभूत सुविधा चांगल्या मिळायला पाहिजेत आपल्याला, आणि त्याचा हक्क आहे, प्रत्येक मतदाराचा तो हक्क आहे। पण गेली 12 वर्ष जर बघितलं, ह्या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी करणारे कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा। कारण गेली 12 वर्ष ते आमदार आहेत आणि राज्य निवडणूक मंडळाचे ते अध्यक्ष आणि कॅबिनेट दर्जा आहे, आणि आता जाहिराती बघतोय, मोठमोठ्या जाहिराती बघतोय, सगळं जिल्ह्यातलं जे काय केले ते मीच केले अशा पद्धतीने ते कार्यरत आहेत। परंतु मूलभूत सुविधा ज्या आमच्या हक्काच्या आहेत, त्या हक्काच्या मूलभूत सुविधा ज्या गेली 12 वर्षांमध्ये मिळाल्या नाहीत, आणि म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागतोय। काय पाहिजे नागरिकांना? चांगलं स्वच्छ मुबलक पाणी, कचरा उठाव, कचऱ्याची निर्गत झाली पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे आणि आरोग्य सेवा पाहिजे, बगीचे, क्रीडांगण, ह्या मूलभूत सुविधा तुम्ही आम्हाला देणार नसाल, आणि चांगले दर्जा रस्ते पाहिजेत आम्हाला, ते तुम्ही दिले का? तर नाही दिले। नुसतं लढ मन म्हणून लोकांना फसवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे, जनतेची दिशाभूल केलेली आहे। ज्या पद्धतीने मातोश्रीचा तुम्ही आम्हाला विश्वासघात केला, त्याच पद्धतीने आमच्या कोल्हापूरच्या मतदारांचा, ह्या मतदारांचा आणि सगळ्यांचा तुम्ही अपमान केलेला आहे, आणि म्हणून तुम्ही राजीनामा द्या। तुम्ही ह्या पदावर बसण्यास योग्य नाही। काय दिलं तुम्ही? एका शब्दात तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की होय, मी 100 कोटीचे रस्ते 100 कोटी आणले, मी इथं कचरा निर्गत केली, मी दिवाबत्ती लावली। जे आम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही आम्हाला देत नाही। जे नंतर करायचे विकासाच्या काम आम्ही आड आलेलो नाही, येणार पण नाही, परंतु पहिलं काय तर मूलभूत सुविधा ते तुम्ही देऊ शकलेला नाही आहात। म्हणून तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या, अशी आज आम्ही मागणी करत आहे।